नमस्कार, मी ऍडव्होकेट हताश लांडे. बघा, मागच्या काही दिवसामध्ये तुकडेबंदीच्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली की कारण की शासनाने जो काही तुकडेबंदी कायदा आणला होता, जो काही तुकडेबंदीचा अध्यादेश राज्यपालांनी जाहीर केला होता, तो तुकडेबंदी कायदा हे जे काही हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर येथे, या हिवाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदी कायद्याला आता कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कारण की राज्यपालांना अध्यादेश काढल्याच्या नंतर त्याला विधिमंडळातून मंजूर करून घ्यावं लागतं आणि शेवटी तो हिवाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदीच्या कायद्या संदर्भामध्ये ज्या काही तरतुदी केल्या होत्या, ज्या काही अटी शिथिल केल्या होत्या शहरी भागासाठी, तो कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्याला आता कायद्याचं कायमस्वरूपी त्याला रूप आलेलं आहे. बघा, याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, परंतु त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या संदर्भात तुकडेबंदी संदर्भात तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु याच्यामध्ये परत शासनाने काय केलेलं आहे, महसूल मंत्री साहेबांना परत एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. याच्या सोबतच तो निर्णय काय आहे बघा, आता याच्या अगोदरचा जो निर्णय होता नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतच्या हद्दीसाठी होता आणि जे काही विकास प्राधिकरण असतं त्या संदर्भात होता. परंतु त्याच्या भोवताली जे काही 200 मीटरचं क्षेत्र होतं गावठाणच्या हद्दीच्या आणि 500 मीटर क्षेत्र जे काय होतं, 200 आणि 500 मीटर लोकसंख्येच्या प्रमाणात नुसार हे जे क्षेत्र होतं, याच्यामध्ये जे काही लोकांनी आक्रोशिक वापर सुरू केला होता, शासनाच्या GR नुसार याला आक्रोशिक स्वरूप आलं होतं, परंतु त्याला कुठल्या येण्याची गरज नव्हती. परंतु त्याच्यामध्ये दुसरी एक प्रोसेस दिली होती, तहसीलदाराकडून ती अकृषिक स्वरूपाची सनद प्राप्त करून घ्यावा लागायची. त्याची सुद्धा प्रोसेस जी होती ती येण्याच्या प्रक्रियेसारखीच होती. म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं परेशानी लोकांना व्हावं लागायचं, तेवढ्याच पद्धतीनं तहसीलदाराकडे चक्र मारावं लागायच्या. ह्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचल्या. मग शासनाने काय केलं की ऑलरेडी जर 200 मीटरचा आणि 500 मीटरच्या हद्दीमध्ये किंवा शहराच्या मध्ये जे काही सर्वे नंबर, गट नंबर, कुठल्याही गट नंबर मध्ये सर्वे नंबर जर क्षेत्र असेल, सध्या ते भलेही नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल किंवा गावठाणमध्ये असेल, परंतु असे जे क्षेत्राचं हे गुंठेवारी झाली नव्हती, त्याच्यासाठी ही सनदची अट होती. अकृषिक स्वरूपाची सनद घ्यावा लागायची तहसीलदाराकडून. जमीन महसूल अधिनियमच्या कलम 42 ब क ड अशी दुरुस्ती करण्यात आली होती 2017-18 ला. त्याच्यामध्ये या सनद घेणे गरजेची होती तेव्हा, आणि पैसे भरल्याच्या नंतर तेव्हा तुमचा अकृषिक स्वरूपाचा वापर त्या ठिकाणी कायम केला जाईल अशा पद्धती तरतूद होती. आणि ती सनद जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मात्र त्याचा लाभ घेता येत नव्हता अकृषिक स्वरूपाचा. मग आता काय केलेलं आहे, जर ह्या दोन्ही प्रोसेस सेम होता त्या, ही गोष्ट महसूल मंत्री साहेबांकडे गेल्याच्या नंतर त्यांना कळलं की बाबा ही सुद्धा तेवढीच किचकट प्रक्रिया आहे, ही ठेवायची काय गरज आहे. जर ऑलरेडीच आक्रोशिक स्वरूपाचा वापर त्या ठिकाणी होत असेल तर सनदची आठ ठेवायची कुठली आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे काय केलेलं आहे महसूल मंत्री साहेबांनी, परत जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये कलम 42 अ ब क ड या सगळ्या आता काढून टाकलेले, म्हणजे थोडक्यामध्ये रद्द करण्यात आलेले ह्या कलम आता कायद्यातून काढून टाकलेले. त्याच्यामुळं याच्यानंतर अशा ठिकाणी जिथं जिथं 42 ड ची किंवा अ ब क ड ची सनद घ्यायची गरज असेल अकृषिक वापरासाठी, त्यांना आता कुठल्याही स्वरूपाची सनद घ्यायची गरज नाही. ही स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याची प्रत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. ती PDF मी त्याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. ती त्याच्यामध्ये त्या कलमा उडून टाकलेले, त्याच्यामुळे काही कलमा ऍड केलेले. मग आता मग हे नाही करायचं तर मग करायचं काय? जर 42 ड ची सनद घ्यायची नाही तर मग नेमकं करायचं काय असा प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडला असेल. तर याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये फक्त जो काही रेडी रेकनरच्या दरानुसार जो प्रीमियम असेल तो प्रीमियम भरायचा आहे, फक्त एवढीच गोष्ट करायची, बाकी कुठली गोष्ट करायची नाही. कुठली वेगळी परवानगी घ्यायची नाही, कुठल्या येण्याची परवानगी घ्यायची नाही. फक्त रेडी रेकनरच्या दराच्या खूप नाममात्र पैसे भरायचे, प्रीमियम भरायचा. आणि हा प्रीमियम विशेष म्हणजे हा प्रीमियम आहे एकदाच भरायचा आहे, आयुष्यभरासाठी डबल तुम्हाला प्रीमियम भरायची गरज नाही. किंवा याच्या अगोदर पद्धत कशी होती की दरवर्षी तुम्हाला येण्याचे पैसे भरावे लागायचे, परंतु आता याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या. येण्याची सनदची तरतूद रद्द केलेली आणि जो काही दरवर्षी भरावा लागायचा कर आहे, जो काही प्रीमियम आहे, तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. वन टाइम प्रीमियम भरायचा आणि आयुष्यभरासाठी ते क्षेत्र अकृषिक स्वरूपाचं त्याला मान्यता घ्यायची. आता बघा याच्यामध्ये कसा किती पैसे भरायचे, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला किती पैसे भरायचे. तुमचं जर 1000 चौरस मीटर पर्यंत जर तुमचे जर प्लॉट असेल किंवा जर तुमचं क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी 0.1% प्रीमियम भरायचा आहे. 1000 ते 4000 चौरस मीटर पर्यंत जर तुमचा प्लॉट असेल किंवा जमीन असेल तर त्याला 0.25% प्रीमियम भरायचा आहे. त्याच्यामध्ये जर 4000पेक्षा जास्त असेल
त्याच्यापेक्षा जर जास्त जर असेल आणि जर तो जर भूखंड असेल त्याच्यापेक्षा जास्तचा, तर त्याच्यासाठी 0.5 एवढा टक्के प्रीमियम भरायचा आहे. म्हणजे खूप नाममात्र प्रीमियम भरून तुमची कायमस्वरूपी तुम्ही तुमचं आकृषिक वापरासाठी हे प्रीमियम भरून करू शकता. अशा पद्धतीची तरतूद आता नवीन कायद्यानुसार महसूल मंत्री साहेबांनी केलेली आणि तो कायदा संमत झालेला आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा GR जो काही शासन निर्णय दुरुस्तीचा तो शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळं आता 200 मीटर आणि 500 मीटरच्या हद्दीमध्ये किंवा ज्यांचे प्लॉट्स जे 7/12 वरती आहेत, सर्वे नंबर वरती आहेत, अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यांना जी काही प्रोसेस होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा आता बऱ्याचशा लोकांनी घ्यायचा आहे. आता फक्त जाऊन तो प्रीमियम भरायचा आहे. तो प्रीमियम भरला, ते प्रीमियम भरल्याची पावती तुमच्याकडे ठेवायची, तीच तुमची पावती आकृषिक स्वरूपाचा वापर म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अशा पद्धतीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आणि महत्वाची तरतूद आहे आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होणार आहे. नुसतं शहरी भागासाठी नाही तर ग्रामीण भागासाठी सुद्धा, जे गावठाणच्या आजूबाजूला जे काही 200 मीटरच्या हद्दीमध्ये लोक आहेत त्या लोकांना सुद्धा याचा 100% फायदा होणार आहे. त्याच्यामुळं चांगला निर्णय घेतलेला आहे. बघा, जर तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही कायदेशीर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांना सुद्धा या निर्णयाचा फायदा होईल. धन्यवाद.